विकेट तर महाविकास आघाडीच्याच उमेदवाराची 100% पडणार आहे। कारण महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे 5, शिंदे साहेबांचे 2, अजितदादांचे 2 अशा 9 उमेदवारांची आम्ही पूर्णतः काळजी घेतलेली आहे। संख्याबळाची आम्हाला कुठलीही चिंता नाही। उलट पक्षी जास्तीचा निकाल आमच्या बाजूने लागू शकतो अशा प्रकारचं वातावरण आहे। भाऊ मात्र घोडे बाजार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात कारण की सांगितलं घोडे बाजार आमच्या बाजूने कुठल्याही प्रकारचा नाही, करण्याची आवश्यकता नाही, गरज नाही। ती आमची परंपरा संस्कृती नाही। आता कोण फुटेल तर थोडा वेळ आपण वाट बघूया, पण आमचे 9च्या 9 महायुतीचे निवडून येतील याच्यात तिळमात्र शंका आम्हाला वाटत नाही। काँग्रेसचे काही आमदार संपर्कात असल्याचं देखील असं म्हटलं जातं। नाही, आता कळेल ना आपल्याला। आता कोण संपर्कात आहे हे थोडं आम्ही मतदानाच्या दिवशी तुम्हाला सांगणार। परंतु सारखं हे सरकार पडणार म्हणून असं म्हणत होते, परंतु आता ते अशाच मुंगेरी लाल के हसीन सपने 2 वर्ष पडणार बोलतायत। संजय राऊत रोज मुहूर्त देत आहेत। आम्ही आता आमचा पूर्ण कार्यकाल पूर्ण करायला आलो। सर्वस्वी जबाबदारी शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा, सामुदायिक जबाबदारी। काँग्रेसची 3 मतं फुटण्याचा आरोप झाला तर काँग्रेसचे आमदार तर त्यांनाच त्यांच्या आमदारांवर भरोसा नसेल तर दुर्दैव आहे। आता त्यांची विश्वासार्हता संपली असेल तर गोरंट्यालांच्या म्हणण्यात काय अर्थ आहे आपल्याला कळेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।